नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्ही पाहत आहात पूजा ट्रेडिशनल अँड टेस्टी रेसिपी। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे होळी स्पेशल कुरकुरीत, चविष्ट आणि अगदी घरच्या घरी बनवता येणारे आलू पापड। होळी म्हटलं की रंग, मजा, गोडधोड आणि खास पदार्थ तर हवेतच ना। आणि उन्हाळ्याची सुरुवात म्हणजे पापड बनवायची योग्य वेळ। तर चला मग सुरुवात करूया आजची स्पेशल रेसिपी। सर्वप्रथम आपण इथे सर्व बटाटे धुवून घेणार आहे। मी इथे 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। मी इथे सर्व बटाटे धुवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। मी इथे कुकरमध्ये छोटे बटाटे पूर्ण अख्खे टाकणार आहे आणि मोठ्या बटाट्याचे 2 करून घालणार आहे। हे सर्व बटाटे एका कुकरमध्ये बसणं अशक्य आहे, म्हणून मी इथं 2 कुकर घेतलेले आहेत। आता आपण दोन्ही कुकरमध्ये पाणी घालून घेणार आहे आणि कुकरला झाकण लावून 3-4 शिट्ट्या घेणार आहे। कुकरची वाफ निघून गेल्यावर आपण त्यातील बटाटे एका ताटात काढून घेऊ आणि त्याची साल काढून घेणार आहे। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर अँड कमेंट केलेलं नसेल तर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। सोबतच बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका। बटाट्याची साल काढून झाल्यावर बटाटा मॅशरच्या सहाय्याने आपण ते मॅश करून घेणार आहे। तुमच्यासाठी इथे एक टिप्स आहे, तुमच्याच्याने होत असेल तर बटाटे गरमागरम असतानाच हे सर्व करून घ्यायचं, कारण बटाटे गरम असले की ते छान मॅश केल्या जातात। थंड झाल्यावर ते फोडायला थोडेसे अवघड जातात, त्यामुळे आपण जे बटाटे मॅश करतो त्यामध्ये गाठा राहतात आणि आपले पापड छान होत नाही। मी इथे 5 ते 6 बटाटे काढते आणि तेवढेच मॅश करून घेते। अशा प्रकारे आपण इथे सर्व बटाटे मॅश करून घेणार आहे। या प्रकारे मी इथं सर्व बटाटे मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेतलेले आहेत। मी इथे माझ्या अंगणात हे छान असं मांडून घेतलेलं आहे। मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे 1 वाटी,
त्यानंतर अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे. त्यानंतर अर्धी वाटी थोडंसं जास्त हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एका वाटीमध्ये 3 ते 4 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. मी इथे एक खाट टाकून घेतलेली आहे आणि त्यावर माझी ओढणी अंथरून घेणार आहे. आता मी इथे आलूमध्ये पांढरे तीळ घालून घेणार आहे. तुम्ही जर आलूचे पापड हे उपवासाकरता करत असाल तर इथं तीळ स्किप करायचे. त्यानंतर आपण जी मिरचीची पेस्ट बारीक करून घेतलेली आहे ते घालून घेणार आहे. यामध्ये थोडेसे मिरचीचे तुकडे राहिलेले आहेत ते मी इथं काढून घेतले आहे. लगेच त्यावर कोथिंबीर पण घालून घेणार आहे. आणि सर्वात लास्टला चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. आणि हे सर्व मिश्रण मी हाताने छान असे एकजीव करून घेणार आहे. या प्रकारे सर्व मिश्रण एकजीव करून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हा आलूचा गोळा किती छान इथं तयार झालेला आहे. इथं मी हाताला तेल लावून घेणार आहे आणि याचा थोडासा गोळा तोडून याचा चांगला गोल गोळा तयार करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, या प्रकारचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. मी इथे 10 ते 12 गोळे तयार करून घेतलेले आहे. मी पापड प्रेस मशीन घेतलेली आहे. नंतर आपल्याला इथं एक पॉलिथिन घ्यायची आहे. ही पॉलिथिन अशी लांब आहे. आपण आता हिला तेल लावून घेणार आहे. तुम्ही इथे बघून घ्या आपण इथे कशा प्रकारे तेल लावणार आहे. पॉलिथिनच्या एका साईडला गोळा ठेवायचा आणि पॉलिथिनची दुसरी साईड गोळ्यावर उलटी करायची आणि प्रेशर मशीनच्या सहाय्याने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची.
हे बघा, इथं आपला पापड बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता आपला पापड इथं तयार आहे आणि त्याची थिकनेस पण सर्व बाजूनी सेम आहे. आता हा पापड आपण खाटीवर टाकलेल्या ओढणीवर टाकून घेणार आहे. एका कडची पॉलिथिन काढून घ्यायची आणि पापड ओढणीवर टाकायचा. नंतर त्या पापडाचे काठ छान असे दाबून घ्यायचे. पापड लगेच निघून येतो. हे बघा, आपला पापड इथं पॉलिथिनचा किती छान सुटून तयार झालेला आहे. मी तुम्हाला इथे आणखी एक पापड तयार करून दाखवते. आणि इथे प्रत्येक पापडच्या वेळेस पॉलिथिनला तेल लावायची गरज नाही आहे. मी इथे हे वेगवेगळ्या 3-4 पॉलिथिन घेतलेले आहेत, त्यामुळे तेल लावत आहे. तुम्ही एकदा पॉलिथिनला तेल लावलं की 5 ते 6 पापड होईपर्यंत तुम्हाला तेल लावायचं काम नाही. 5 ते 6 पापड आरामशीर इथं होऊन जाते. आपला हा पण पापड छान इथं तयार झालेला आहे. इथे जर तुमच्याकडे पापड प्रेस मशीन नसेल तर तुम्ही पोळपाटावर पण हे पापड बनवू शकता. मी तुम्हाला इथे पोळपाटावर पापड बनवून दाखवते. पोळपाटावर पापड केल्यामुळे तो थोडासा जाडा राहतो, त्यामुळे तो हाताने प्रेस करत सर्व बाजूंनी छान असा पातळ करून घ्यायचा आहे. या प्रकारे इथं आपले सर्व पापड बनून तयार झालेले आहेत आणि मी हे उन्हामध्ये वाळू घातलेले आहेत. आपण याला पूर्ण दिवसाचं ऊन देऊ आणि संध्याकाळी बघू. हे बघा, इथं आपले सर्व पापड वाळलेले आहेत. हे पापड मी दुपारी उलटे टाकले होते. पापड ओढणी ओढून काढण्यासाठी थोडंसंही पाणी लागलेलं नाही आहे. जर तुमचे पापड ओढणीला चिटकले असतील तर तुम्ही पापडाच्या मागील बाजूने थोडंसं पाणी लावू शकता आणि तुमचा पापड लगेच निघून येईल. टोपलीत भरून घेणार आहे आणि उद्या पुन्हा याला ऊन देणार आहे. दोन दिवसाचं ऊन दिल्यानंतर आपले पापड छान इथं वाळलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे पापड तुम्ही वर्षभर एका बंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता. आता आपण यातील काही पापड तळून घेणार आहे. मी आता गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेत आहे. इथं आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये पापड तळून घेणार आहे.
तुम्ही बघू शकता आपला पापड इथं किती छान झालेला आहे। या प्रकारेच आपण बाकी पापड पण तळून घेणार आहे। हे बघा, इथं आपले सर्व पापड तळून झालेले आहेत। मी तुम्हाला यातील एक पापड मोडून दाखवते। तुम्ही इथं पापडाच्या आवाजावरूनच समजू शकता की आपले पापड किती छान इथं कुरकुरीत झालेले आहेत। हे पापड तुम्ही टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीसोबत पण खाऊ शकता। तुम्ही असे पण खाल्ले तरी पण टेस्टी लागतात। आणि कोणाला हे असे तळलेले पापड नको असतील तर तुम्ही भाजून पण खाऊ शकता। तर अशा प्रकारे आपले खुसखुशीत आणि चविष्ट आलूचे पापड तयार झालेले आहे। तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या पूजा ट्रेडिशनल अँड टेस्टी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक पारंपरिक आणि टेस्टी रेसिपी पाहणार आहोत। आणि होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तोपर्यंत धन्यवाद। आनंदी रहा, चविष्ट खा।